हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. ताल भाग 29. तुला कथकसाठी हे कपडे चालतील? सिडने विचारलं. यात व्हाईट ड्रेस नाही आहे. कथकसाठी व्हाईट ड्रेस हवा. घुंगरू पण घ्यायचेत मला, आद्या म्हणाली. मी घेऊन देतो ते, बट माझं तुझ्याकडे काम होतं. करणार काय? सिडने विचारलं. आता पुढे काय? आद्याने विचारलं. मला ऑफिसमध्ये सगळ्यांसाठी शिरा न्यायचे, बनवून देशील? सिडने विचारलं. तसं आद्या खुश होतच. लगेच बनवते म्हणाले. तुझा अभ्यास असेल तर राहू दे, उद्या दिलास तरी चालेल, सिड म्हणाला. तुम्ही आता पहिल्यांदाच काहीतरी काम सांगताय, मग ते नाही केलं तर मला पेपर लिहायला जमणारच नाही. नुसतं डोक्यात तेच तेच येत राहील की मी तुमचं काम का नाही ऐकलं. शिरा बनवायला कितीसा वेळ लागणार होता. जेवढा मी अभ्यास केलाय तेवढा पेपर सुद्धा नाही लिहू शकणार मी. पेपर नाही लिहिला म्हणून मी रडत बस. मला कमी मार्क्स मिळाले ना तर खूप वाईट वाटतं. टॉप 5 मध्ये यायला आवडतं मला. एवढं सगळं करण्यापेक्षा मी शिरा बनवते तुमच्यासाठी. मला आवडेल तुमच्यासाठी शिरा बनवायला, आद्या त्याला स्मित देतच म्हणाले. तू थोडं कमी बोललीस तर नाही चालणार का? सिडने दमलेल्या सुरातच विचारलं. तुम्हाला माझ्या बोलण्याचा त्रास होत असेल तर मग मी बोलतच नाही, शांत बसते, आद्या तोंड पाडतच म्हणाल. मला असं अजिबात बोलायचं नव्हतं. तू अशीच बोलत राहिलीस तर मला तुलाच. सीड बोलता बोलता मध्येच थांबला. तुलाच काय? आद्याने विचारलं. तुला शिरा बनवायला उशीर होईल, सीड उत्तरला. खरं तर त्याला काहीतरी वेगळं बोलायचं होतं, पण धाडस त्याचं होत नव्हतं. आद्या छोटंसं तोंड करत सीडकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावरून तिला काहीतरी बोलायचंय असं सीडला जाणवत. काय झालं? सीडने विचारलं. ते एवढे कपडे माझ्या बॅगेत नाही ना राहणार. मला थोडीशी जागा द्या ना तुमच्या कपाटात. मी तुमच्या कोणत्याच वस्तूंना हात नाही लावणार, प्रॉमिस, आद्या म्हणाली. तुझ्यासाठी दुसरं कपाट मी घेतो, तुझे कपडे त्यात ठेव, सीड म्हणाला. थोड्या दिवसांसाठी उगाच का नवीन कपाट घ्यायचं? जराशी जागा दिली असती तरी चाललं असतं ना, त्या म्हणाली. थोड्या दिवसांसाठी म्हणजे कुठे चालली तू? सीडने विचारले. पळून जाणार ना मी इथून, तसंच आपले ठरलंय ना, विसरले तुम्ही? आद्याने विचारलं. तसं ठरलेलं, बट तसं काही करायची गरज नाही. तू कुठेही जाणार नाहीयेस, इथेच राहणार आहेस, ते पण कायमची. आता ह्या विषयावर मला अजिबात बोलायचं नाही. माझ्यासाठी शिरा बनवायला जमत असेल तर बनव, नाहीतर राहू दे. आणि तुला चालणार असेल तर माझ्यासाठी रोज ब्रेकफास्ट पण करत जा. सीड तिच्यापासून नजर चोरतच म्हणाला. तुम्ही मला जॉब ऑफर करताय का? आद्याने खुश होतच विचारलं. तसं समजावं तर किती घेणार माझ्याकडून तू? हाताची घडी घालत त्याने हसतच तिला विचारलं. भाई मला या सगळ्या कामाचे 15,000 देतात, पण तुम्ही रूम पण शेअर करताय ना माझ्यासोबत, मग तुम्ही कमी दिले तरी चालतील मला. तुमच्या हिशोबाने बघा तुम्ही, आद्या म्हणाली. भाई तुला 15,000 देतो? सीडने डोळे मोठे करतच विचारले. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि रात्रीचं जेवण तिघांचे मिळून देतात ते, त्यात शनिवार रविवार सुट्टी. सगळ्यात महत्वाचं तर ऍडव्हान्स पैसे सुद्धा दिलेत त्यांनी. हिशोबाला एकदम पक्के आहेत ते, अगदी माझ्यासारखे. कालचे 100 रुपये मी त्यातलेच तर तुम्हाला देत होती. थोडे पैसे मी मामाच्या अकाउंटमध्ये पण टाकले. आता मला जो पगार येणार ना तो सगळा मी साठवून ठेवणार. तुम्ही मला अचानक घराबाहेर केलं तर मग मी मुंबईला जाणार. राहुल आणि रीमा बोलत होते तिथे हॉस्टेल आहे, तिथे मी राहू शकतो. जॉब पण मिळून जाईल मला तिथे, आद्या उत्तरली. तुला मुंबईला वगैरे जायची गरज नाही, आणि मी आत्ताच बोललो ना तू कुठेही जाणार नाहीस. का तेच तेच बोलतेस तू? नाश्ता बनवायला घे बघू, सीड रागातच म्हणाला आणि तो थेट बाथरूम मध्ये शिरला. आद्या त्याला तिथून जाताना बघतच राहील.
सीडला नक्की काय बोलायचं होतं हेच तिला कळलं नव्हतं. परत प्रश्न केला तर तो रागवेल हा विचार करून ती त्याच्यासाठी शिरा बनवायला निघून गेली. सीड स्वतःची अंघोळ उरकून बाहेर आला, पण आद्या मात्र अजूनही खोलीत आली नव्हती. स्वतःचा लॅपटॉप त्याने बॅगमध्ये भरला आणि तो आद्याची वाट बघत रूममध्येच बसला. बेडवर पडलेली तिची बॅग, वह्या पुस्तकं तो चाळू लागला. तिच्या मोठीदार अक्षरांवरून त्याचे हात फिरत होते. तिची सगळी वह्या पुस्तकं नीट ठेवायला तो जाणार, तोच तिच्या एका पुस्तकातून फोटो बाहेर पडला. फॅमिली फोटो होतात, जो आद्याने तिच्या परिवारासोबत काढला होता. फोटोतील छोटीशी आद्या सीड पाहतच राहिला. तिचे ते पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर दिसणारं ते प्रसन्नतेचं हसू सीडला सहजरित्या तिची ओळख पटवून देऊन गेलं. लहान बहिणीला उचलून घेऊन स्वतःच्या भावाला बाजूला अगदी चिकटून उभी होती. तिच्या आई वडिलांनी त्यांच्या तिन्ही मुलांना जवळ घेतलं होतं. सुखी कुटुंब बोलावं ते हेच का? सीड स्वतःशीच पुटपुटला. स्वतःचा मोबाईल काढून त्याने त्या फोटोचा स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो काढला. सिद्धराज, आत्याने दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडाच आहे. सीड आतूनच ओरडली. तुम्ही तयारी करून बसले ना? तिने बाहेरूनच विचारलं. सीडने हसतच डोक्यावर हात मारून घेतला. हो ग, ये आत, तो म्हणाला. हळूच तिने दरवाजा उघडला. दरवाजाच्या फटीतून किंचितशी मान तिने आत टाकली. सीड पूर्ण कपड्यात बेडवर बसलेला तिला दिसला तसं ती आत आली. तुमच्यासाठी ना मी डब्बा पण केला आणि शिरा पण केला. डब्याला ना मसाले भात दिला आणि सोबत कोशिंबीर सुद्धा. भूक लागेल ना तुम्हाला, मग खाऊन घ्या. आद्या त्याच्या पुढ्यात 2 डबे ठेवतच म्हणाले. तो तिसरा डब्बा कोणासाठी आहे? सीडने विचारलं. माझ्या संग्राम भाईसाठी. त्यांना पण भूक लागेल ना, मी आलेच, म्हणत ती पुन्हा खोली बाहेर पडली. सीडने तिला अडवण्याचा प्रयत्न नाही केला. तो डब्बा हातात घेऊन तसाच बसून राहिला. आजपर्यंत त्याच्यासाठी एवढ्या प्रेमाने कुणी काही बनवलंच नव्हतं. आद्या संग्रामच्या खोलीत आली. संग्राम देखील कुठेतरी जायच्या तयारीत होता. फोनवर बोलत तो स्वतःची बॅग भरत होता. आद्याला पुन्हा स्वतःच्या खोलीत बघून त्याने फोन कट केला. काही हवंय का? त्याने विचारलं. कामावर चालले ना? आद्याने विचारलं. तुला कसं कळलं? लॅपटॉप बॅगेत भरतच त्याने विचारले. अंदाज लावला ना मी. हा डब्बा, कामावर गेल्यावर हा डब्बा खा, म्हणत आद्याने जेवणाचा डब्बा संग्राम समोर ठेवला. आम्ही दुपारपर्यंत येणार ग घरी, डब्बा वगैरे राहू दे, संग्राम म्हणाला. वाटेत भूक लागली तर? आणि मी खूप मेहनतीने बनवलाय, घेऊन जावा ना. आद्या संग्रामला भावनिक करतच म्हणाली. तिच्या समाधानासाठी संग्रामने डब्बा बॅगेत भरला. तू कॉलेजमधून किती वाजता सुटतेस? संग्रामने विचारलं. आज मी उशिराच घरी येईल. मी कथ्थक शिकवायला पण जाणार ना कॉलेज सुटल्यावर. 4 ते 6, पण कधी कधी 7 वाजता. आद्या म्हणाली. आज कॉलेज सुटल्यावर कथ्थकला गेली नाहीस तर चालणार नाही का? संग्रामने विचारले. का? आद्याने प्रतिप्रश्न केला. ते आम्ही तुला कुठेतरी घेऊन जायचा विचार करतोय, येणार का तू आमच्यासोबत? संग्रामने तिला विचारलं. कुठे घेऊन जाणार तुम्ही? आद्याने विचारले. सरप्राईज आहे ते, असं नाही सांगणार. तुझा आमच्यावर विश्वास असेल तर तू चल, नाहीतर राहू देत, संग्राम उत्तरला. आद्या विचार करत तिथेच उभी राहिली. विचार करायला एवढा वेळ लागतोय, मग राहू देतच, संग्राम म्हणाला. येते, आद्या म्हणाली. गुड, बट सिद्धाराजला याबद्दल काहीच सांगायचं नाही, कारण आम्हाला कामावरून निघायला किती वेळ लागतोय याची काहीच कल्पना नाही आम्हाला. कॅन्सल वगैरे झालं तर, म्हणून बोल, संग्राम म्हणाला. आद्याने हो म्हणून मान डोलावली. चेहरा गंभीर झाला होता तिचा. तू अशी घाबरतेस का? संग्रामने विचारली. थोडी भीती वाटतेय, आद्या म्हणाली. आमची? संग्रामने पुन्हा विचार. तुमची भीती नाही वाटत मला, तुम्ही खूप चांगले आहेत, पण घरी यायला उशीर झाला मग, त्यात माझा अभ्यास नाही झाला मग, एक्झामला मी काहीच नाही दिलं मग, आणि मी नापास झाली मग, आद्या म्हणाली.
बस बस, यातलं काहीच होणार नाही. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आम्ही सांगू तोपर्यंत सिद्धराजला याबद्दल काहीही सांगायचं नाही. कॉलेज किती वाजता सुटणार तेवढं सांग. संग्राम म्हणाला. 2 वाजता. आद्या उत्तरली. 2 वाजता आम्ही तुझ्या कॉलेजजवळ येऊ. संग्राम म्हणाला. आद्याने हो म्हणून मान डोलावली. गोंधळलेले भाव चेहऱ्यावर आलं ती सीडच्या खोलीत शिरली. सीडच्या हातात स्वतःचा फॅमिली फोटो बघून तिला आश्चर्य वाटले. ती त्याच्या समोर येऊन बसली. ही वाली तू आहेस ना? सीडने विचारलं. तसं तिने हो म्हणून मान डोलावली. क्यूट दिसायचीस. इवन आता तर जास्तच क्यूट दिसतेस, सीड म्हणाला. तिने त्याला स्मित दिलं. त्याच्या हातातून तिने फोटो काढून घेतला. माझी आई, हे माझे बाबा, हा माझा संग्राम दादू आणि ही माझी परी. तिचं नाव नव्हतं ठेवलेलं आम्ही. आद्या ओळख करून देतच म्हणाली. तू कितवीला होतीस तेव्हा? सीडने विचारलं. 3रीला, ती उत्तरली. त्यानंतर तू मामाकडे येऊन राहिली का? सीडने पुन्हा विचारलं. आजी होती माझी, पण मी 6वीत गेली तर ती पण सोडून गेली मला. काका काकी आमच्या घरी राहायला आले. मग घर त्यांच्या नावावर झालं तसं त्यांनी मला घराबाहेर केलं. मग आत्याने माझी जबाबदारी घेतली. तिच्या घरचे ओरडायला लागले. दुसऱ्याची जबाबदारी तू का घेणार, असं ते बोलायला लागले. मग मामा मामीकडे राहायला गेली मी. तेव्हा मी 8वीत होती. पण मामी चांगली आहे. कधी कधी ओरडायची मला, जेवायला नाही द्यायची, पण तिने कधी घरातून हाक लावून नाही दिलं मला, जसं काका आणि आत्याने केलं. नाहीतर मी कुठे गेली असती? आद्या विचार करतच म्हणाली. किती काही सहन केलंयस तू, सीड म्हणाला. मी काहीही सहन नाही केलंय. प्रत्येक दिवस मला खूप काही शिकवून गेलाय. मला नाही काय एवढं वाटत आता. मला घुंगरू घ्यायला जायचंय ना? आद्या विषय बदलतच म्हणाली. सेडने हो म्हणून मान डोलावली. मी ह्यापैकी कोणता ड्रेस घालू आज? साफेकळी दाताच्या फटीत धरतच ती विचार करू लागली. मी सांगू? सीडने विचारलं. तिने त्याला स्मित देतच हो म्हणून मान डोलावली. हा गुलाबी टॉप तुझ्यावर छान वाटेल. हा मलाच घाल. बघ तुला चालत असेल तर. सीड म्हणाला. चालतंय ना, म्हणत आद्या कपडे बदलायला आत निघून गेली. 15 मिनिटांनी ती नवीन कपड्यातच बाहेर आली. एकदम परफेक्ट बसतोय मला हा ड्रेस. भाईंची चॉईस खूप छान आहे. आद्या पुन्हा संग्रामचं कौतुक करतच म्हणाली. निघायचं आता? सीडने चिडतच विचारलं. केस तरी विंचरू द्या ना. अशीच कॉलेजमध्ये गेली तर वेडी बनतील मला सगळे, जसे तुम्ही उठसूट म्हणत असता, आद्या म्हणाली. तसंच सीड तिच्या बोलण्यावर हसू लागला. स्वतःची तयारी करत ती गुंतली आणि तो तिला न्याहाळत बसल्या. वेळेच्या आधीच दोघं निघाले. मी तुला ना मोबाईल घेऊन देईल. कॉलेज सुटल्यावर मला फोन करत जा, मग मी तुला न्यायला येईन, सीड म्हणाला. पण नंतर मला कथ्थकच्या क्लासला पण जायचं असतं ना, ती म्हणाली. तसं तू मला फोन करून सांगू शकतेस ना, मी पण त्याच वेळेला कामावरून निघत जाईल, सीड म्हणाला. मी काय एवढं त्रास करून घेणार, पण माझं मी येत जाईल ना. तसं पण अर्ध्यापर्यंत राहुल असतो माझ्यासोबत. तिथून पुढे मी बसने येते. एवढं काही लांब नाहीये, आद्या म्हणाली. तुला कोणासोबत यायची गरज नाही. मला फोन करून कळवत जा, आम्ही तुला न्यायला येऊ. आता आर्ग्युमेंट नको करूस, सीड राग दाखवतच म्हणाला. तिने छोटंसं तोंड करतच त्याच्याकडे पाहिलं. असं का बघतेस, सीडने विचारलं. तिने नकारार्थी मान डोलावली आणि ती सीड सोबत जिने उतरू लागली. दोघांनाही एकत्र जिने उतरत असताना घरातील इतर मंडळी पाहतच राहील. सिद्धराज, अण्णांनी सीडला आवाज दिला. तू गाडीत जाऊन बस, मी आलोच, सीड आद्याला म्हणाला. तसं आद्या पुढे निघून गेला. काय चाललंय तुमचं, सीड अण्णाजवळ येतच अण्णांनी विचारलं. काय, सीडने त्यांना उलट प्रश्न केला. तुम्ही तिच्या जास्तच जवळ जात. तिच्या जवळ जा यात आम्हाला प्रॉब्लेम नाही, पण तिच्यात गुंतू नका एवढंच आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही लवकरच मुख्यमंत्री होऊ आणि योग्य वेळ बघून आपण सगळे मिळून तिचा बंदोबस्त करूयात. ध्रुवीसोबत तुमचं लवकरच लग्न देखील आम्ही लावून देऊ, अण्णा म्हणाले. आम्हाला असं वागायला नाही जमणार. आद्या ह्याच घरी राहणार.
सीड म्हणाला. वेडेपणा नकोय सिद्धराज. अण्णासाहेब त्याच्यावर ओरडले. तो तुम्ही केलाय अण्णा, आम्ही नाही. माणुसकी शिल्लक असेल तर त्या मुलीचा विचार करा जरा. सीड म्हणाला आणि सरळ घराबाहेर पडला. अण्णासाहेब त्याला आवाज देत पण तो काही केल्या थांबला नाही. आध्याला त्याने गाडीत बसायला सांगितलेलं पण ती गाडीत नव्हती. सिद्धराज, तिने त्याला आवाज दिला. घराबाहेर असणाऱ्या अंगणात ती शिरली होती. तू इथे काय करतेस? सीडने विचारले. एक फूल तोडलं तर चालेल काय? फाईन वगैरे नाही ना लागणार? आध्याने विचारलं. एक कशाला, 2 तोड, पण लवकर गाडीत येऊन बस, तुलाच उशीर होईल. सीड उत्तरला. ती गाडीत येऊन बसली तसा चाफ्याचा सुगंध गाडीत दरवळला. एक फूल तिने गाडीत असणाऱ्या बाप्पाच्या समोर ठेवलं आणि एक फूल तिने स्वतःच्या केसात वळलं. बॅगेतून पुस्तक काढून ती नेहमीप्रमाणे त्या डोकं खुपसून बसली. सीडने गाडी बाजूला घेतली. माझा स्टॉप आला का? आध्याने गाडी बाहेर नजर टाकतच त्याला विचारलं. स्टॉप यायला तू बसने फिरतीयस का? सीडने विचारलं. विसरलीच, आद्या म्हणाली. घुंगरू हवेत ना तुला? सीडने विचारलं. ती उत्तरली. घेऊन येऊयात, ते बघ दुकान. सीड म्हणाला आणि गाडी बाहेर पडला. आद्या त्याच्या मागोमाग गाडी बाहेर पडली. तुला व्हाईट ड्रेस उद्या घेऊयात का? हे विचारायला सीड मागे वळणार तोच आद्या सीडला येऊन धडकली. 2 पावलं मागे टाकत ती स्वतःचा तोल सावरायला जाणार पण त्याआधीच सीडने तिचा हात पकड आणि तिनं स्वतःजवळ ओढली. तसं ती पुन्हा त्याच्या छातीवर येऊन धडकली. का धक्काबुक्की करताय तुम्ही? सीडपासून लांब होतच ती म्हणाली. तू पडणार म्हणून पकडलं तुला आणि धक्काबुक्की करायला मागे डोळे आहेत का मला? सीडने विचारलं. गाडी चालवताना मागे, पुढे, उजवीकडे आणि डावीकडे बघून चालवता ना तुम्ही? मग रस्त्यात पण तसंच चालायचं असतं, आद्या म्हणाली. तू हो पुढे. हात जोडतच सीड म्हणाला आणि इशाऱ्यानेच तिला पुढे व्हायला त्याने सांगितलं. ती पुढे जाऊ लागली आणि सीड तिच्या मागे मागे. सीड आपल्या मागेच आहे ना हे बघायला म्हणून ती मागे वळली तसं पुन्हा पुन्हा ती सीडला धडक. आता मागे बघून का नाही चालली तू? रस्त्यात धक्काबुक्की करणार तू? सीडने तिचाच डायलॉग तिला मारून दाखवला. रस्त्यात असं मुलींच्या मागे मागे नाही चालायचं, ती म्हणाली. ओ गॉड, ही मुलगी पण ना? सीड चिडतच म्हणाला आणि सरळ दुकानात शिरली. ती मात्र ओठांवर हात ठेवत हसू लागली. आद्या दुकानदाराला तिला पाहिजे त्या पद्धतीचे घुंगरू काढून दाखवायला सांगत होती. जवळपास अर्धा तास उलटून गेला पण तिला पाहिजे तसे घुंगरू मिळत नव्हते. हे वाले दाखव ना, सीड दुकानदाराला म्हणाली. लाल रंगाच्या दोऱ्यात घुंगरू बांधलेले होते. दिसायला खरंच आकर्षित होते. महाग असतील हे, आद्या छोटंसं तोंड करतच म्हणाली. मला हे आवडले, दिसायला छान दिसतात. तुझ्या नाजूक पायात तर जास्तच छान दिसतील, सीड तिला म्हणाला. आद्याने सीडच्या हातातून ते घुंगरू स्वतःच्या हातात घेतले. दोन्ही पायात तिने ते घुंगरू घालून उभ्या जागीच थोडंसं कथ्थक करून पाहिलं. छान वाटतंय ते, तुला आवडले ना? सीडने विचारले. तिने हो म्हणून मान डोलावली. हे घुंगरू पॅक कर, सीड म्हणाल. किती रुपये? आद्याने विचारलं. 1,500, दुकानदार म्हणाला. सीडने खिशातून पाकिट बाहेर काढलं तसं आद्याने त्याचा हात धर आणि पॉकेट पुन्हा खिशात बसलं. खूप जास्त सांगतायत हे, 500 रुपयाला मिळतात हे घुंगरू, काहीतरी भाव लावतायत, आद्या म्हणाली. 500 मध्ये दुसरे आहेत ना मॅडम, क्वालिटी बघा ना तुम्ही, दुकानदार म्हणाले. टीचर आहे मी आणि मलाच तुम्ही क्वालिटी बघायला सांगताय? नकोयत मला, आम्ही दुसरीकडून घेऊ. सिद्धराज चला इथून, माझ्या कथ्थक क्लासच्या बाजूलाच दुकान आहे, मी तिथून घेईन. आद्या सीडला तिथून ओढतच घेऊन जाऊ लाग. तू वेडी आहेस का? दुकानात कुठे बार्गेनिंग करतेयस? इज्जत घालवते यार तू. सीड हळूच. 1000 पर्यंत देतो मॅडम, दुकानदार म्हणाला. तसं सीडने डोळे मोठे करतच आद्याकडे पाहिले. 500ला मी स्वतः घेतले तो दादा, तुम्ही देणार का सांगा? माझ्या नवऱ्याला कामावर जायला उशीर होतोय, आद्या दुकानदाराला म्हणाली.
सीड गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे बघतच राहिलं. तेवढी माझी खरेदी पण नाही हो, लास्ट मी 900 पर्यंत देईल. दुकानदार म्हणाले. माझं नाही तुमचं नाही, 700. आद्या भाव वाढवतच म्हणाली. नाही परवडत हो मॅडम, दुकानदार म्हणाला. सीड एक नजर आद्यावर तर एक नजर दुकानदारावर फिरून बघत होता. 750 द्या आणि घेऊन टाका, दुकानदार माघार घेत म्हणाला. आता ते पाकिट काढून त्यांना पैसे द्या. आद्या खुश होतच म्हणाली. दुकानदाराच्या हातून तिने ते घुंगरू घेतले आणि पुन्हा एकदा ते तपासून पाहू लागले. तिच्याकडे बघतच सीडने दुकानदाराचे पैसे दिले. तुमचं कार्ड मिळेल का? मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सला तुमचा ॲड्रेस देईल घुंगरूसाठी, तेवढाच तुमचा धंदा होईल. आद्या उत्तरली. तसा दुकानदाराच्या चेहऱ्यावर तेज आलं. त्याने डब्यातून 2 कार्ड काढून आद्याच्या हातात टेकवली. जास्त भाव नाही या सांगायचा माझ्या स्टुडंट्सला, माझ्या ओळखीवर त्यांना डिस्काउंट द्या थोडा. आद्या नाव आहे माझं, आद्या म्हणाली. दुकानदाराने हसतच हो म्हटलं. सीड सुद्धा तिच्या वेडेपणावर हसू लागले. तुझ्या क्लासेस जवळ घुंगरू मिळतात, मग इथे का येतील तुझे स्टुडंट? सीडने विचारलं. तिथे महाग आहेत, 1000च्या खाली एक पण घुंगरू तो दुकानदार विकत नाही, कमी तर अजिबातच करत नाही. हे दादा चांगले होत, मी यांना भरपूर कस्टमर मिळवून देणार. आद्या म्हणाली. ओ गॉड, तू खरंच वेडी आहेस. सीड हसतच म्हणाला. आद्याचं कॉलेज येईपर्यंत तो एकटाच हसत होता. एकतर मी तुमचे 750 वाचवले आणि तुम्ही हसताय माझ्यावर. तोंड पाडतच ती म्हणाली. हे घुंगरू माझ्या कायम लक्षात राहत आणि जेव्हा मला हे दिसतील ना तेव्हा तेव्हा मी असाच हसेन. कसली भारी बार्गेनिंग करते तू. हॅट्स ऑफ तुला, आणि आता बेस्ट ऑफ लक, सेड म्हणाला. थँक्स, आद्या त्याला स्मित देतच म्हणाली. तुझा कथ्थक क्लास कुठे आहे बोललीस? सेडने विचारलं. गोखले विद्या मंदिर, आद्या म्हणाली. किती वाजता न्यायला येऊ तुला तिथे? सीडने तिला विचारलं. आज न्यायला नका नाही येऊ, उद्यापासून या, आद्या म्हणाली. किती वाजता न्यायला येऊ तिथे? सीडने शब्दांवर जोर येतच तिला विचारलं. 6 वाजता, ती उत्तरली. बाय. सीडने तिला स्मित देत गाडी ऑफिसच्या दिशेने वळवली. दुपारी साधारण 2:30च्या सुमारास सीडच्या मोबाईलवर संग्रामचा फोन आला. संग्रामचं नाव मोबाईल स्क्रीनवर बघून खरं तर त्याला खूप चीड आली होती. काय आहे? फोन उचलत त्याने विचारलं. असं रागात का बोलताय? आद्याने विचारली. तू तू भाईसोबत काय करतेस? सेडने विचार. ती माझ्यासोबत नाही, मी तिला कॉलेजमधून पिकअप करायला आलोय. तिला कुठेतरी स्पेशल ठिकाणी घेऊन जायचा विचार करतोय. ॲड्रेस तर मी तुला पाठवतोय, पण सोबत व्हॉट्सअप लोकेशन शेअर करतोय बघ मी तुला. घरी यायला थोडा उशीर होईल आम्हाला, बाय, म्हणत संग्रामने फोन कट केला. सीडने घाबरतच मोबाईलवर संग्रामने पाठवलेला ॲड्रेस पाहिला. हॉटेल पंचतंत्र, मुंबई, रूम नंबर 023, डोंट डिस्टर्ब अस. सीड संग्रामचा मेसेज वाचू लागला. संग्रामने पाठवलेला मेसेज वाचून सीडची तळपायाची आग मस्तकात गेली. तो पुन्हा त्याला फोन करायला जाणार, पण संग्राम त्याचा फोन उचलत नव्हता. हा एक व्हॉट्सअप मेसेज आला, ज्यात संग्रामने सीडला हॉटेलचं लोकेशन पाठवलं होतं. सीड हातातली कामं तशीच टाकत संग्रामने पाठवलेले लोकेशनच्या ठिकाणी जाऊ लागला. काय होईल पुढे कळेल लवकरच. हा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.